सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं. त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत. ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल. मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही. बघा, सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं, म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारताय. म्हणजे गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून जातोय त्या मिंदे गटात किंवा अजित पवारांकडे, त्याला 4-4, 5-5 बंदुका असलेले माणसं आहेत. आम्ही स्वतः पाहिलं. म्हणजे हा कोण आहे? नाही, तो कालच पक्ष सोडून मिंद्यांकडे गेलाय किंवा अजित पवारांकडे गेलाय. त्याला 4 बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण पोलीस खातं अशा पद्धतीनं राबवलं जात आहे. संजय राजाराम राऊत हे समजलं पाहिजे की तू जे बोलतोय सकाळी ते चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण सरकारने दिलेलं आहे, मग वरुण सरदेसाईला सारख्या चिल्लर माणसाला तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात संरक्षण का दिलं होतं? म्हणून पहिलं स्वतःच्या डोक्याला काय आग लागली आहे ती पहिले विझव आणि मग आमच्यावर चिल्लर लोकांना संरक्षण देण्याची भाषा कर.